वार्तांकन रोखठोक बातमी। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून यशवंत सेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत निर्माण केलेली विकासाची गती आणि तालुक्यातील सामाजिक एकोपा अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे यशवंत सेनेनं स्पष्ट केले। या संदर्भात यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव दांगडे पाटील, उद्योजक संग्राम सोरटे, दत्ता माळशिकारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी अधिकृतरित्या पोटनिवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला। यावेळी प्राध्यापक दांगडे पाटील म्हणाले की बीके कोकरे प्रणित यशवंत सेना ही राज्यातील धनगर समाजाला एनटी आरक्षण मिळवून देणारी नोंदणीकृत संघटना आहे। समाजाच्या एसटी प्रवर्ग आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आणि इतर मागण्यांसाठी यापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता। बारामतीच्या सर्वांगीण विकासात तसेच सहकार पणन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये धनगर समाजाला वेळोवेळी संधी देण्यात आली आहे। सध्या सुरू असलेली विकासाची गती आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी यशवंत सेना सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले, उपाध्यक्ष अण्णासाहेब रुपनवर, सचिव नितीन दहिगुडे, समाधान पाटील, आबा भोजने, दिलीप गडदे, गोविंद नरुटे आदींच्या उपस्थितीत झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या ठरावानुसार बारामती मतदारसंघात प्रचारासाठी बैठका आयोजित करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय। या पाठिंब्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला आणखी बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।